श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. आपल्या हिंदू धर्मामध्ये येणाऱ्या अनेक सणांपैकी श्रावणातल्या पौर्णिमेला येणारा रक्षाबंधनाचा सण हा फार विशेष आहे. का बरं? कारण भोग आणि स्वार्थी अशा या वृत्तीने ग्रासलेल्या या जगामध्ये एक नातं मात्र अतिशय पवित्र आहे, ते म्हणजे भावा बहिणीचं नातं. भावा बहिणीच्या नात्याचा हा सण म्हणजे रक्षाबंधनाचा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत प्रेमाने साजरा केला जातो. कारण हा अत्यंत निस्वार्थी प्रेमाचा एक प्रकारचा बंध आहे आणि या बंधनाला पवित्रता या सणामुळे प्राप्त होत असते. खरं पाहता हा एवढा पुरताच मर्यादित सण नव्हे, तर स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा आणि पवित्र भावनेने त्यांच्याकडे बघता यावं. त्याचप्रमाणे स्त्रियांना या समाजामध्ये उत्तम स्थान देणारा हा सण आहे. एवढंच नव्हे तर स्त्रियांची संपूर्ण जबाबदारी ही प्रत्येक पुरुषाची आहे याची जाणीव करून देणारा सण आहे. केवळ राखी बांधलेल्या बहिणीची जबाबदारी आपली आहे असं नव्हे, तर या समाजात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीची जबाबदारी, तिच्या रक्षणाची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची आहे याची जाणीव हा सण करून देत असतो. या सणाची निर्मिती कधीपासून झाली हे निश्चित सांगता येत नाही, पण असं म्हणतात पुराणात की वृत्रासुराचं इंद्रदेवावर युद्ध चालू होतं. अशा वेळेस वृत्रासुराशी चाललेल्या ह्या युद्धामध्ये इंद्रदेव थकले आणि हिंमत हरले. अशा वेळेस आपल्या पतीला जर पराजय प्राप्त झाला तर काय होईल या चिंतेने व्याकुळ झालेली इंद्रायणी माता भगवान विष्णूंचा धावा करू लागली आणि भगवान विष्णूने तिच्या सांत्वनासाठी तिच्या हातात एक रेशमी धागा दिला आणि सांगितलं, जाऊन हे तुझ्या पतीच्या हाताला बांध, तो विजयी होईल. तेव्हा अत्यंत श्रद्धेने इंद्रायणी मातेने आपल्या पतीच्या म्हणजेच इंद्रदेवाच्या हातामध्ये तो रेशमाचा धागा म्हणजेच रक्षासूत्र बांधलं आणि त्यानंतर केलेल्या युद्धामध्ये इंद्रदेवाला जी हिंमत आली त्याने वृत्रासुर मेला, अशा प्रकारची आख्यायिका सांगितली जाते. तसंच असंही म्हटलं जातं की बळीराजाने नारायणाला तपाच्या बळाने पाताळात घेऊन गेला होता. त्यामुळे लक्ष्मी मातेला नारायणाचा विरह सहन करू लागला. अशा वेळेस त्या विराने व्याकुळ झालेली माता लक्ष्मी गुरुदेवांकडे गेली आणि उपाय विचारला. तेव्हा गुरुंनी तिला तू बळीराजाला भाऊ कर अशा प्रकारची उपाययोजना सांगितली. हे ऐकून महालक्ष्मी माता पाताळात बळीराजाकडे गेली आणि त्याला रक्षासूत्र बांधलं आणि मग त्याला भाऊ केल्यानंतर तिने आंधळ म्हणून नारायणाला मागूनच घेतलं. अशा तऱ्हेने पतीचा वियोग नष्ट झाला. अजून एक कथा सांगितली जाते की अभिमन्यूच्या रक्षणासाठी सुद्धा कुंतीने अभिमन्यूच्या हाती रक्षासूत्र बांधलेलं होतं. एवढंच नव्हे तर सतीच्या दुःखाने व्याकुळ झालेल्या भगवान शंकराचं मन पार्वतीशी लग्न करण्यास तयार होत नव्हतं. अशा वेळेस तारकासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी युक्ती केली आणि भगवान महादेवांना समजावलं. तेव्हा भगवान महादेव म्हणाले, जर पार्वतीने 108 शिवपिंड्या बनवल्या आणि पूजा केली तर मी तिचा पती होईल. पार्वतीने देखील तो पण घेतला आणि ती पिंड्यांची शिवलिंगांची निर्मिती करू लागली, पूजा करू लागली, पण अचानक त्या नष्ट होऊ लागल्या. अशा वेळेस नारायणाला कळून चुकलं भगवान शंकरच हे नष्ट करत आहे. तेव्हा त्यांनी पार्वती मातेला सांगितलं, तू युक्ती कर आणि मला राखी बांध, मी तुझा भाऊ होईन आणि तुझं रक्षण करीन. तेव्हा पार्वती मातेने नारायणाला राखी बांधली आणि मग प्रत्येक शिवलिंग बनवण्यासाठी नारायण तिला मदत करू लागले. स्वतः नारायणाने बनवलेली शिवपिंडी असल्यामुळे भगवान महादेव ते नष्ट करू शकले नाहीत आणि पार्वतीचा पण पूर्ण झाला आणि 108 पिंड्या पूर्ण झाल्या, पूजून झाल्या आणि शेवटी पार्वती मातेचं भगवान शंकराशी लग्न झालं. अशा प्रकारच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात जेणेकरून एक गोष्ट लक्षात येते, ज्या ज्या वेळेस रक्षणाची गरज लागली त्या त्यावेळेस या रक्षासूत्राने रक्षणाची जबाबदारी देण्यात आली आणि म्हणूनच कदाचित हा रक्षाबंधनाचा सण अत्यंत प्रेमाने साजरा केला जात असेल. खरं पाहता रक्षासूत्र कसं असावं तर प्राचीन काळामध्ये अक्षदा, सुवर्ण म्हणजे सोनं आणि सफेद रंगाची मोहरी या 3 पदार्थांना एकत्र करून एक पुरचुंडी बनवली जायची आणि ती रेशमाच्या धागाने उजव्या हाताच्या मनगटात बांधली जायची. बळीराजाचं स्मरण केलं जायचं. अशा प्रकारची राखी त्याकाळी बांधली जात असे आणि त्यामागची भावना रक्षणाची, जबाबदारीची आणि दृष्टी परिवर्तन करून देणारी होती. असा हा पवित्र सण आहे जो अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आपण करायला हवा आणि त्यामागची भावना मात्र एकच आहे, दृष्टीचं परिवर्तन. प्रत्येक स्त्रीकडे सन्मानाने, बहिणीच्या भावनेने, पवित्रतेने पाहण्यासाठी जणू काही हा सण निर्माण केला. तर आपण प्रत्येकाने अशा प्रकारे हा सण साजरा करावा आणि त्यामागे येणाऱ्या अंधश्रद्धांकडे वेगळ्या काळाचा विचार न करता अत्यंत प्रेमाने हा सण साजरा करून त्यामागची ऋषींची जी उदात्त भावना आहे तिला सफल करावं. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.